मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी काही प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत आणि त्याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ बघावं याच्यासाठी म्हणून नाही, पण प्रश्नपत्रिका किंवा ते प्रश्न शिकवलेल्या भागावर आधारित असल्यामुळे ते शेवटी दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं सोडून आपल्याला माय विजन इयत्ता 6वी याचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकायचे आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ मन लावून बघा आणि समजून घ्या. ठीक आहे. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी, जमीन खरंच एवढी महत्वाची आहेत? आमच्या जगण्याचा त्यांच्याशी काही संबंध आहे काय? आणि जर असेल, अर्थात आहेच, पण मग आपण त्यांच्यासोबत व्यवस्थित वागतो काय? आपण त्यांची काळजी घेतोय का? भरमसाठपणे आपण त्यांचा वापर करत असताना पुढच्या पिढीसाठी आपण काही शिल्लक ठेवणार आहोत की नाही? आपल्याच आशीर्वादाने प्रदूषणासारख्या समस्या निर्माण झाल्या आणि आता प्रदूषण हे महाराक्षसाप्रमाणे आपल्या सभोवताली सध्या अगदी पिंगा घालताय. मग याच्यावर काही उपाय आहे काय? आपल्याला काही करता येण्यासारखं आहे किंवा त्याच्या परिणामाची तरी आपल्याला काही कल्पना आहे का? जे वातावरण पृथ्वीच्या सभोवताली आहे त्या वातावरणाची आपल्याला किती गरज आहे याबद्दल आपण अलर्ट आहोत, जागरूक आहोत? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं बघण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओची आपल्याला गरज आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल MG Science Simplified. Today we are going to see the answers of all these questions that arise in your mind. That atmosphere, is it important for all of us? Do our needs are depend on the natural resources like air, water and the land? In this video we are going to see the detailed information about these all questions beta. Okay, या व्हिडिओ मध्ये आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायची आहेत. तो अंत तक बने रहिए इन सभी सवालों के जवाब जानने के लिए. So before that, please do subscribe my channel and press the bell icon. माय विजन इयत्ता 6वी या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनाच्या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. So let us begin, my dear friends. In the last lecture we have seen the detailed information about the structure and composition of the air, constituents of the air, as well as we have learned the information about the uses of some gases. And now we are going to learn about the importance of atmosphere and very dangerous problem, serious problem that we are facing nowadays, that is pollution and especially air pollution. चला तर मग पाहूया की या वातावरणाचं महत्व नेमकं काय आहे. What is the importance of atmosphere? Okay. We know everybody that earth is surrounded by the air and this layer of air around the earth is called as atmosphere. बेटा, पृथ्वी ही हवेने वेढली गेलेली आहे आणि पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या ह्या हवेच्या आवरणालाच आपण वातावरण असं म्हणतोय. हे वातावरण का महत्वाचं आहे याचे बरेचसे घटक आहेत. तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. इन द लास्ट लेक्चर आय हॅव टोल्ड यू दॅट हेलियम गॅस इज युज्ड टू लिफ्ट द एअरशिप्स. ओके, मागच्या एका लेक्चरमध्ये मी सांगितलं तुम्हाला की हेलियम वायूचा वापर हा विमानासाठी झेप घेत असताना केला जातो. त्याचं रिझन आहे की तो वजनाला हलका आहे. द बेसिक रिझन बिहाइंड दिस इज दॅट हेलियम इज द लाइटर गॅस बाय वेट. परंतु तुमच्या मनात येऊ शकतं की हेलियम पेक्षा तर हायड्रोजन हलका आहे ना. हलका म्हणालो मी, हलकट नाही. ठीक आहे, हेलियम पेक्षा हायड्रोजन हा हलकट नाही, हलका आहे. पण मग हेलियमच का वापरायचा? तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे हायड्रोजन इज अ फ्लेमेबल गॅस. हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे, मोर फ्लेमेबल दॅन हेलियम. तसं हेलियमच्या बाबतीमध्ये नाही, तो तितका किंवा ज्वलनशील नाही. ठीक आहे ना, तो जळत नाही, ब्लास्ट होऊन जाईल नाही तर. ठीक आहे, त्यामुळे हेलियमचा वापर त्या ठिकाणी केला जातो हायड्रोजनच्या ऐवजी. कूलिंगसाठी सुद्धा हेलियम यूज होतो, माहित असू द्या. आता लक्ष द्या इकडे, वातावरणाचं महत्व काय आहे. व्हॉट इज द ऍक्च्युअल इम्पॉर्टन्स ऑफ ऍटमॉस्फेअर
The very first point is that beta, we are alive because of balance of gases in the atmosphere. वातावरणातील वायूंमध्ये असलेल्या संतुलनामुळे आपण जिवंत आहोत. मी जिवंत आहे, तुम्ही जिवंत आहे, ठीक आहे ना. म्हणजे त्याचे उपकारच आहे आपल्यावर. कसं काय? आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहित झालेलं आहे बेटा. काय माहित झालेलं आहे? इन द ॲटमॉस्फेअर देर इज 78% नायट्रोजन गॅस, 78% नायट्रोजन गॅस and 21% oxygen gas. Oxygen gas. Everybody know one more thing, that there is 0.03% कार्बन डायऑक्साइड इन आवर ॲटमॉस्फेअर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वातावरणामध्ये अशा पद्धतीने प्रमाण आहे. इतर गोष्टी आहेत आता, त्याचे आर्गॉन आहे आणि इतर सगळ्या गोष्टी डन. परंतु आता महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या. वातावरणातल्या वायूमध्ये असणारं संतुलन, द बॅलन्स. सीसॉ खेळला कधी? सीसॉ गार्डन मध्ये जाऊन बॅलन्स तर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे संतुलन, वातावरणातल्या वायूंमध्ये असणारं संतुलन तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना या पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी मदत करतं बेटा. मग एक इमॅजिन करा, एक कल्पना करा. मी तुम्हाला मागे ऑलरेडी सांगितलेलं आहे की ऑक्सिजन सपोर्ट्स बर्निंग, हेल्प्स बर्निंग. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बेटा. पण मग इमॅजिन करा, जर ऑक्सिजनचं प्रपोर्शन हे 21% ऐवजी समजा ते 50-60% असतं आपल्या पृथ्वीवरती, तर आपण जिवंत राहू शकलो नसतो. तुम्ही म्हणाल असं कसं सर? बरं झालं की 21% तो 50-60% आहे, तर मग तर चांगली गोष्ट आहे ना. ऑक्सिजन तर आपल्याला आवश्यक आहे सर. तर नीट ऐका बेटा, तो ज्वलनाला मदत करणारा वायू आहे. ऑक्सिजन हेल्प्स बर्निंग. सो व्हॉट विल हॅपन इफ अ सिंपल फ्रिक्शन विल ऑकर विथ युअर हँड्स. सिंपली जर तुम्ही असा हात जर केलात तर तुमच्या हाताला आग लागेल. अलग लक्षामध्ये, जादू नाही याच्यामध्ये काही पण. फ्रिक्शन मेक्स द फ्रिक्शन इन्क्रीजेस द हीट अँड हीट कॉजेस द फायर. बरोबर आहे. घर्षणामुळे उष्णता वाढते. करून बघा ना, हळूहळू. घर्षणामुळे उष्णता वाढते आणि उष्णतेमुळे आग लागू शकते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण नीट ऐका, एवढं घर्षण होऊन सुद्धा सध्या आग लागत नाही माझ्या हाताला. त्याचं कारण आहे 21% असणारा ऑक्सिजनचं प्रपोर्शन. मग हेच प्रपोर्शन, इफ द प्रपोर्शन ऑफ ऑक्सिजन इज इन्क्रीज्ड from 21 to 60% beta, then definitely with a simple friction the fire will occur. मी ठेवून कानाखाली कोणाच तर अशी करून वाजवली तर तिथं लगेच जाळ निघेल. मग कानाखाली जाळ काढणे हे त्या दिवशी सिद्ध होईल सर. बरं झालं. नाही बेटा, जगणं मुश्किल होऊन जाईल. आपण तेवढ्या प्रपोर्शन मध्ये ऑक्सिजन असलं तर काय झालं, तो प्रमाणाने जास्त असेल तर तिथे सुद्धा आपण टिकू शकत नाही, जगू शकत नाही. मग हे जे तारतम्य आहे ना वायूमध्ये, कल्पना करा 0.03% एवढा कमी कार्बन डायऑक्साईडचं प्रपोर्शन आहे हवेमध्ये, प्रमाण आहे, तरी सुद्धा आपण किती परेशान झालो ह्या कार्बन डायऑक्साईडमुळे. बरोबर आहे ना बेटा. वी आर फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ द कार्बन डायऑक्साईड. अँड जस्ट इमॅजिन दॅट इफ धिस प्रपोर्शन रेजेस और इन्क्रीजेस बाय सम %, then what? The temperature of the earth will become double and triple and 4 times greater, so that again we cannot live on the earth. So beta, what important is in our atmosphere? The balance of the gases. Thank you very much, Mr. Atmosphere. ओके. तर हे बॅलन्स जे मेंटेन झालाय तो अत्यंत गरजेचा आहे. हा मुद्दा इथे लक्षामध्ये ठेवा बेटा. याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे तो म्हणजे कुठला आहे? का गरजेचं आहे वातावरण, काय महत्व आहे त्याचं. दुसरा पॉइंट आहे, वातावरण एक महत्वाची गाळणी आहे. गाळणी, हे चहा गाळाची गाळणी राही ना का, चहापत्ती बाजूला, चहा बाजूला, आहे की नाही. मस्त मोठा पिऊन टाकतं की. तर गाळणी जसं महत्वाची आहे की नाही, तसंच एक फिल्टर आहे ॲटमॉस्फिअर. म्हणजे काय सांगतोय, वातावरण एक महत्वाची गाळणी आहे. ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर बेटा. यो सूर्य नारायण आहे की नाही, त्याच्यापासून जे किरणं येतात आपल्याकडे, त्या किरणांमध्ये अनेक रेडिएशन्स आहेत, म्हणजे प्रारण आहेत. दीज रेडिएशन्स आर व्हेरी डेंजरस फॉर अवर हेल्थ. इट मे कॉज कॅन्सरस डिसीजेस. आपल्यापर्यंत हे सूर्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून जी प्रारणं आपल्यापर्यंत पोहोचतात ते आपल्यासाठी खूप खतरनाक आहेत, खूप घातक आहेत. त्याच्यामुळे काय होऊ शकतं,
कॅन्सर सारखे आजार आपल्याला होऊ शकतात. ठीक आहे, मग त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन करण्याचं काम. मग हा प्रकाश आपल्यापर्यंत असा येत नाही डायरेक्ट धडकन. तो कसा येतो? सगळ्यात सबसे पहले उसे किससे टकराना होगा बेटा? सबसे पहले उस लाइट को, सन के लाइट को सबसे पहले टकराना होगा हमारे एटमॉस्फेयर से. तो एटमॉस्फेयर वर्क एज अ फिल्टर एंड एटमॉस्फेयर क्या करेगा? उसे फिल्टर करेगा. जो इंपॉर्टेंट है वही आगे जाने देगा, और जो हार्मफुल है हमारे लिए, जो बैड थिंग्स है उसमें, उसे क्या करेगा? वो एब्सॉर्ब करेगा. बाहर चल चट्टा कहीं का, निकल बाहेर चल, है ना. म्हणजे जे आपल्यासाठी घातक आहे त्या सगळ्या घटकांना तो ऍब्झॉर्ब करून घेतो. मग त्याच्यात अल्ट्राव्हायोलेट रेज असतील किंवा इन्फ्रारेड रेज असतील जे आपल्यासाठी घातक आहेत, त्याला ऍब्झॉर्ब करण्याचं काम ओझोन लेअर करतो, हे तर माहित आहे. तो स्ट्रॅटोफेअर मध्ये आहे, ऍटमॉस्फेअर मधल्या आहे की नाही बेटा? मग कसं काय? ही एक छत्री आहे रे बेटा, छत्री. ऍटमॉस्फेअर म्हणजे जी की आपल्याला वाचवते, एक प्रकारचं फिल्टर आहे, चाळणी आहे. लक्षात येते ना? तर म्हणून ऍटमॉस्फेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. वॉटर फिल्टर नाही बाई. ठीक आहे, ते खूप महत्वाचं फिल्टर म्हणून काम करतं बेटा. त्याच्यानंतर पुढचं इम्पॉर्टन्स आहे धुके, ढग, हिम व पावसाची निर्मिती वातावरणामुळेच होते. फॉर्मेशन ऑफ फॉग. क्या चल रहा है यहां? तो बस फॉग चल रहा है बेटा. नाही, ते ॲडव्हर्टाईज मधलं फॉग परफ्यूम नाही, इकडे लक्ष द्या. फॉग या शब्दाचा अर्थ आहे धुके. फॉग म्हणजे धुके, क्लाउड्स म्हणजे ढग, स्नो म्हणजे बर्फ, हिम. ठीक आहे, बर्फाचे असे धोंडे नसतात पडत वरून धड 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 डोसक्यामध्ये. ठीक आहे ना, बर्फाचे दगड नाही पडत, धोंडे नाही पडत. बर्फ असं पावडरच्या रूपामध्ये पडतो, स्नो. त्याला आपण काय म्हणतो? स्नो. तो स्लोली पडतो, स्नो स्लो पडतो. ठीक आहे ना, तर तो स्नो तयार जो होतो तो स्नो. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ रेन मतलब बारिश. ये बारिश की बूंदे, बूंदों का पानी, है ना बेटा. तर हे पाऊस जो आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुणाचे वरदान आहेत, कुणाचे आशीर्वाद आहेत? वातावरणामुळे आपल्यापर्यंत हे सगळं पोहोचतंय बेटा. लक्षात घ्या, हे वातावरणातच निर्माण होऊ शकतं. हे माझ्या घरात नाही निर्माण होऊ शकत, किंवा आपल्या आणखीन कुठंतरी एखाद्या मशीनमध्ये हे निर्माण होऊ शकत नाही. आलं का लक्षामध्ये? मग हे कुठं पॉसिबल आहे? फॉर्मेशन ऑफ फॉग, फॉर्मेशन ऑफ क्लाउड, फॉर्मेशन ऑफ स्नो, फॉर्मेशन ऑफ रेन इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द ऍटमॉस्फेअर. धुके, ढग, हिम म्हणजे बर्फ आणि पावसाची निर्मिती ही वातावरणामुळे शक्य आहे मित्रांनो. कशामुळे? वातावरणामुळे शक्य आहे. कारण आपल्याला माहिती आहे ना, समुद्राच्या पाण्याची, समुद्राच्याच का बरं, सगळ्याच पाण्याची, ठीक आहे, सूर्याच्या प्रकाशामुळे, उष्णतेमुळे वाफ होते. वाफ वजनाला हलकी असल्यामुळे ती वर 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 निघून जाते, एका ठिकाणी थांबते. थांब माही जरा हळू. ठीक आहे, तिथं जाऊन थांबते. तिथं गेल्याच्या नंतर काय होते? वाफाला थोडंसं थंड वारं मिळतं. आपल्याला माहिती आहे, जसजसं वर चाललो तसं टेम्परेचर कमी होत जातं. बरोबर आहे. कमी टेम्परेचरच्या पॉईंटला गेलं की ते काय होतं? वाफ एकत्र यायला जमा होते. फ्रीजमध्ये कसं पाण्याचा बर्फ होतो असा एकत्र येऊन बसतो, आहे की नाही? तसं काय होतं तिथं? ती वाफ अशी एकत्र येते, इतकी कंडेन्स होते, म्हणजे तिला घनत्व प्राप्त होतं, तिची घनता वाढते, इतकं एकत्र येतं, येऊन काय तर तिचं थेंबात रूपांतर होतं. थेंबात रूपांतर झालं की त्याला जड होतं आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे रप 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 खाली पडतो. त्याला आम्ही पाऊस म्हणतो. त्याला आम्ही काय म्हणतो? पाऊस म्हणतो बेटा. मग हे कुठं शक्य आहे? आपल्या ऍटमॉस्फेअर मध्ये शक्य आहे. स्नो फॉर्मेशन पॉसिबल इन द ऍटमॉस्फेअर. फॉर्मेशन ऑफ फॉग, धुक, फसफस. ठीक आहे, म्हणूनच नाव पडलंय त्याला फॉग. ठीक आहे, त्या परफ्यूमला. ऐका, लक्षात द्या. तर हे धुकं वगैरे जे निर्माण होणं आहे ना, तर त्या परफ्यूमचा इकडे काही संबंध नाही, पण एक सांगितलं. तर ही सगळी गोष्ट पॉसिबल आहे केवळ आणि केवळ वातावरणामुळे. मग मला सांगा, आपको बारिश चाहिए कि नहीं चाहिए? चाहिए सर. आपको बर्फ चाहिए कि नहीं चाहिए? चाहिए सर. एटमॉस्फेअर का टेम्परेचर कंट्रोल होता है उससे. वातावरणाचं तापमान व्यवस्थित नियंत्रणामध्ये राहतं बेटा. त्यामुळे पाऊस पण तितकाच पाहिजे, धुकं पण व्यवस्थितपणे तेवढं पाहिजेच आपल्याला. त्याचबरोबर ही ढगाची निर्मिती, हे ढगच नाही तयार झाले तर पावसाचा जन्मच कसा होणार? नाही ना. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी केवळ वातावरणामध्ये पॉसिबल आहेत, शक्य आहेत. अँड द लास्ट इम्पॉर्टन्स ऑफ द ॲटमॉस्फिअर, प्रोटेक्शन फ्रॉम द अटॅक ऑफ कॉमेट्स अँड ॲस्टेरॉइड्स. सगळ्यात महत्वाचा उपयोग आहे बेटा वातावरणाचा. प्रोटेक्शन फ्रॉम द अटॅक ऑफ कॉमेट्स अँड द ॲस्टेरॉइड्स. हे काय भानगड आहे? उल्का. सर उल्का का अलका? अरे तसं म्हणायचं नाही. उल्का हिचा अलकाची काही संबंध नाही. उल्का म्हणजे काय आहे? धूमकेतू पडतात बऱ्याचदा. आपल्याकडं माहिती आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. ठीक आहे, असाच उल्कापात झाला. उल्कापात झाला म्हणजे काय? म्हणजे स्पेसमधनं, अवकाशामधनं
काही आपल्या भाषेत समजून सांगायचं तुम्हाला म्हणलं तर अवकाशामधून काही मोठमोठाले दगड समजूयात. खरे म्हणजे ते लघुग्रह असतात, छोटे छोटे प्लॅनेट असतात, त्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हणतात. ठीक आहे ना. आपल्या सगळ्यांना माहित असावं ऍक्च्युअली काय आहे माहितीये का नाही, गुरुग्रह आणि मंगळ ग्रह, ठीक आहे, या दोघांच्या दरम्यान एक बेल्ट आहे, त्याला ऍस्टेरॉइड बेल्ट म्हणतात. हे सगळे आपली सोलर सिस्टीम निर्माण होताना ते धोंडे त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. परंतु काय होतं, ग्रॅव्हिटेशनमुळे त्यांची हालचाल होते, ते खेचल्या जातात. आणि मंगळ ग्रहाने समजा त्याला खेचलं, तुम्हाला रचना तर माहिती आहे ना, सूर्यमालेच्या आपल्या पहिल्यांदा सूर्य सेंटरला, त्याच्यानंतर बुध ग्रह, त्याच्यानंतर शुक्र ग्रह, त्याच्यानंतर मग आपली पृथ्वीच्या नंतर मंगळच्या नंतर मग हा ऍस्टेरॉइडचा बेल्ट, आणि त्याच्यानंतर म्हणजे ऍस्टेरॉइड छोटे छोटे असे धोंडे ते पण फिरायला लागले सूर्याभोवती असेच. ठीक आहे. त्याच्यानंतर गुरु, मग शनी, युरेनस, नेपच्यून वगैरे. ठीक आहे. अशी रचना आहे आपल्या सूर्यमालेची. तर त्या ऍस्टेरॉइड बेल्ट मधलं मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान जे काही धोंडे अडकून पडलेले आहेत जशाल तसे, त्याला मंगळ ग्रह कधी तर खेचतो आपल्याकडं, पण काय खेचून बिचारा पुढे निघून जातो आणि ते खेचलेले धोंडे पृथ्वीच्या बोकांडी पडतात. अलग लक्षामध्ये. मग मित्रांनो, असे 10-10 किलोमीटर व्यास असणारे जर धोंडे दगड आपल्या अंगावर पडले तर आपण जिवंत राहूत का बेटा? अजिबात जिवंत राहू शकणार नाही. तर त्यापैकी जे छोट्या छोट्या आकाराचे धोंडे आहेत, दररोज यांचं जवळपास पाऊस पडावा तसे धोंडे आपल्या पृथ्वीवर पडले असते जर वातावरण अस्तित्वात नसतं तर. समजून घ्या. तर हे जे उल्का आहेत, हे जे धूमकेतू आहेत, हे जे लघुग्रह आहेत, एका पद्धतीने आपल्यावर अटॅकच करतात आहे. अटॅक करताय ते आपल्यावरती. आणि त्याच्यापासून आपलं संरक्षण कसं होतं सर? मग हे काय फायटर आहे का सुपरमॅन आहे आपला ऍटमॉस्फिअर? बेटा खूप महत्वाची गोष्ट आहे, सांगतो नीट आहे का. ज्या वेळेला हे ऍस्टेरॉइड्स, हे कॉमेट्स आपल्या पृथ्वीच्या दिशेने येतात ना, वेन एव्हर दे आर कमिंग टुवर्ड्स आवर अर्थ ऍट दॅट टाइम, ऍज सून ऍज दे एंटर इन द ऍटमॉस्फिअर, 10,700 किलोमीटर असं एवढं जाडी आहे ऍटमॉस्फिअरची आपल्या, आहे ना. या पृथ्वीच्या वातावरणामध्ये ते शिरल्याबरोबर काय होतं बेटा, त्यांना प्रचंड वेलॉसिटी म्हणजे वेग असतो. त्या वेगामुळे काय होतं, यांचं फ्रिक्शन होतं. फ्रिक्शनमुळे काय होतंय, हीट तयार होते. हीटमुळे काय तयार होतं, आग लागते. आग, हीटमुळे काय, आग लागते. आणि आग लागल्यामुळं तिकडच त्याची राख रांगोळी होऊन जाते ऍटमॉस्फिअर मध्येच. कोणाची सर? तेच ऍस्टेरॉइड आणि कॉमेट्स, म्हणजे धूमकेतू किंवा उल्कापात किंवा हे लघुग्रह जे आहेत, छोटे छोटे धोंडे आहे ना, हे जर आपल्या अंगावर येऊन पडले असतं तर खूप विचित्र झालं असतं. परंतु वातावरणामध्ये असलेल्या वायूच्या कणामुळे त्याचं तिकडेच घर्षण होतं आणि ते जळून जातात, आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. खूप कमी आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यातले जास्तीत जास्त समुद्रातच पडतात, ओशनमध्ये, महासागरात पडतात. फार थोडे जमिनीवर पडतात. त्यातलंच ते लोणार सरोवर एक तयार झाले, असं येऊन आपटलं आणि खड्डा तयार झाला एवढा मोठा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आपल्याकडे, महाराष्ट्रात. अलग लक्षामध्ये. ते तळ कुणी खोदलेलं नाही माणसं लावून. आलं का? ओके बेटा. सो फॉर दिस पर्पज द ऍटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. ठीक आहे. घ्या स्क्रीनशॉट घ्या याचा एक. ओके, ठीक आहे. अर्थात आता आपल्या लक्षात आलंच असणार की वातावरण आपल्यासाठी का गरजेचं आहे, का महत्वाचं आहे. मित्रांनो, सांगायला आवडेल मला, जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून माझं चॅनल सबस्क्राईब करा. तिकडे जे लाल बटन आहे ना, त्याला असं बोटाने प्रेस करा, नाहीतर बुक्की घाला. चॅनल सबस्क्राईब झालं पाहिजे. ठीक आहे ना. सो वेलकम बॅक बेटा. वी आर गोइंग टू प्रोसीड द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर सिलेबस, द पोल्युशन, एअर पोल्युशन. हॅव द हेडिंग. चला, हेडिंग टाकलं असणार आपण सगळ्यांनी माझ्यासोबतच. बेटा हा तास करत असताना किंवा हे लेक्चर अटेंड करत असताना कृपा करून वह्या वगैरे सोबत घेऊन बसत जा. ठीक आहे ना. आणि तुम्हाला आवश्यक असणारे सगळे पॉइंट, रनिंग नोट्स तुमच्या वहीमध्ये नोट करत चला बेटा. ते खूप गरजेचं आहे. परमनंट आपल्याकडे राहून जातं. सर व्हिडिओ तो तर असणारच आहे चॅनलला, पण थोडंसं तुम्ही पण मेहनत केलात तर तुमचं जास्त बेनिफिट होईल. ओके, कम टू द पॉइंट. सो व्हॉट इज एअर पोल्युशन? बिफोर गोइंग टू लर्न अबाउट द एअर पोल्युशन, आय वुड लाईक टू डिस्कस अबाउट ओनली पोल्युशन. अगोदर पोल्युशन म्हणजे काय ते समजून घेऊयात बेटा. सो व्हॉट इज कॉल्ड एज पोल्युशन? प्रदूषण म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ. एअर पोल्युशन हा नंतरचा विषय आहे. ठीक आहे ना. सो व्हॉट इज कॉल्ड एज पोल्युशन? कंटॅमिनेशन ऑफ एनिथिंग. पहा पट नोट करा. कंटॅमिनेशन ऑफ एनिथिंग ड्यू टू the natural or
मॅन मेड ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. कंटॅमिनेशन ऑफ एनिथिंग ड्यू टू द नॅचरल ऑर मॅन मेड ऍक्टिव्हिटीज is called as pollution. Very simple definition in front of you. बेटा बोर्डावर लक्ष द्या रे. What is called as pollution? Contamination of anything. Contamination म्हणजे दूषितीकरण. बेटा एखाद्या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर चुपचाप लिहून घेत जा. ठीक आहे ना, लाजाचं नाही. आता आपल्या बाजूला कोण आहे काय, कोणी बघायला नाही? त्यानं बघितलं तर कसं करावं? मी मराठीत पण लिहू लागलोय मीनिंग. लिहून घ्या बेटा. अगर तुम्हें पढ़ना है, आगे बढ़ना है, तो ये सब करना पड़ेगा बेटा. हे करावं लागेल. लिहून घ्या. मग बिलकुल लाजू नका कुणाला. शेजाऱ्याला काय तर वाटेल. शेजाऱ्याला बी तेच वाटतंय जे तुला वाटतंय. दोघांची हालत सेम असते बेटा. नोट करून ठेवा. कंटॅमिनेशन म्हणजे दूषितीकरण. कशाचंही. कंटॅमिनेशन ऑफ एनिथिंग ड्यू टू द नॅचरल ऑर मनमाडे नाही, मॅन मेड ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड एज पोल्युशन. नीट लक्ष द्यावे. मराठीत पण लिहून देतोय. पहा मराठीत पण व्याख्या आपल्या समोर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कृतींमुळे एखाद्या बाबीचे होणारे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. काय? दूषितीकरण. कशाचेही. कशामुळे? नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कृतीमुळे. ठीक आहे. मानवी कृती असेल किंवा नॅचरल असेल, डझंट मॅटर. बट इफ समथिंग बॅलन्स गेट डिस्टर्ब्ड, द बॅलन्स ऑफ समथिंग इफ इट इज गेट डिस्टर्ब्ड, देन इट इज द पोल्युशन. जर एखाद्या गोष्टीचं संतुलन नैसर्गिक कृतीमुळे बिघडू द्या किंवा मानवी कृतीमुळे बिघडू द्या, त्याला आपण प्रदूषण असं म्हणणार आहोत बेटा. कंटॅमिनेशन, दूषितीकरण म्हणजे नेमकं काय बेटा? याला एक सिंपल डेफिनेशन सांगतो मी तुम्हाला. ऐका रे. आता प्रदूषण जे झालंय ते नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही कृतीमुळे होतं. आता मानवनिर्मित कृतीमुळे जास्तच आहे. नैसर्गिक कृती एवढ्या जबाबदार नाहीत. काय आपल्याकडं काय रोजच भूकंप नाही, आपल्याकडं काय रोजच वादळ येत नाही. ठीक आहे ना. परंतु रोजच गाड्याचा धूर निघतो, रोजच कारखाने चालू आहे, त्याचं धुराडं चालूच आहे. धूर फुकायला लागलं ऍटमॉस्फिअर मध्ये. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मानवनिर्मित कृतीमुळे दररोजच चालू आहे प्रदूषण. परंतु नैसर्गिक कृती पण जबाबदार आहेत, पण कमी प्रमाणामध्ये. लक्ष द्या. या सगळ्यामुळे काय होतंय तर दूषितीकरण होतं. त्याला आपण काय म्हणतो? प्रदूषण असं म्हणतो. प्रदूषणाला माझ्या भाषेतच सांगायचं झालं ना तर माझी भाषा सांगतो नीट ऐका. अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड थिंग्स. Unwanted growth of unwanted things at unwanted place at unwanted time. होतं हे तर सगळं अनवॉन्टेडच लिहिलंय सर तुम्ही. काय म्हणतोय बघा बे. बघा माझी व्याख्या लिहिलेली आहे बेटा. काय लिहिलंय बघा. माझी म्हणजे प्रदूषणाची मी लिहिलेली. काय? अनवॉन्टेड ग्रोथ, नको तितकी वाढ. ऑफ अनवॉन्टेड थिंग्स, नको त्या घटकांची. ऍट अनवॉन्टेड प्लेस, नको त्या ठिकाणी. अँड अनवॉन्टेड टाइम, नको त्या वेळी. दॅट इज कॉल्ड एज पोल्युशन. वा रे वा. अनवॉन्टेड. सर सलमान खानचा पिक्चर आहे वॉन्टेड. माझा अनवॉन्टेड आहे. एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो सलमान खान की भी नहीं सुनता. लुक एट द बोर्ड बेटा. चला बे. अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड थिंग्स ऍट अनवॉन्टेड प्लेस अँड अनवॉन्टेड टाइम इज कॉल्ड एज पोल्युशन. नको त्या घटकांची, नको त्या ठिकाणी, नको तितक्या प्रमाणात, नको त्यावेळी झालेली वाढ म्हणजे प्रदूषण. नको ते घटक नको त्या ठिकाणी, नको तितक्या प्रमाणात, नको त्यावेळी अस्तित्वात असतात, त्याला प्रदूषण असे म्हणतात. मग आता एअर पोल्युशन कशाला म्हणायचं? व्हेरी सिंपल बेटा. ही आधीची जी डेफिनेशन आहे, कंटॅमिनेशन ऑफ एनिथिंग. त्याच्यातला एनिथिंग काढून टाका. त्याच्यातला एनिथिंग काढून टाका. तिथं एअर लिहा. कंटॅमिनेशन ऑफ एअर ड्यू टू द नॅचरल ऑर मॅनमेड ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड एज. नुसतं पोल्युशन नाही तर एअर पोल्युशन. खतम झालं की नाही व्याख्या? लक्ष द्या बे. कशी व्याख्या तयार झाली? कंटॅमिनेशन ऑफ एअर. कंटॅमिनेशन ऑफ एअर ड्यू टू द नॅचरल ऑर मॅनमेड ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड एज एअर पोल्युशन. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कृतीमुळे, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कृतीमुळे हवेचे, इथं काय होतं अगोदर? एखाद्या बाबीचे. आता आपण काय लिहायचं? हवेचे होणारे दूषितीकरण म्हणजे हवा प्रदूषण होय. म्हणजे हवा प्रदूषण होय. समजलं की नाही?
तीच व्याख्या, फक्त शब्द बदल करा बेटा. काय सांगायचं आहे? नैसर्गिक किंवा मानव निर्मित कृतींमुळे हवेचे होणारे दूषितीकरण म्हणजे हवा प्रदूषण होय. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता हवा प्रदूषणामुळे काय होतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ड्यू टू पोल्युशन ऑफ द एअर द बॅलन्स ऑफ कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर गेट डिस्टर्ब्ड. हवेच्या प्रदूषणामुळे, वायू प्रदूषणामुळे हवेमध्ये असणाऱ्या घटकांचं संतुलन बिघडून जातं बेटा. मग हे नेमकं का बरं घडून येतंय? त्याची कारणं काय आहेत? काही नैसर्गिक, काही मानव निर्मित. ती कारणं सांगतोय, लक्ष द्या. वायू प्रदूषणाची किंवा हवेच्या प्रदूषणाची 2 कारणं सांगितलेत मी, व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. द कंटॅमिनेशन ऑफ एअर ड्यू टू द नॅचरल ऑर मॅनमेड ऍक्टिव्हिटीज ऑर आर्टिफिशियल ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. नैसर्गिक किंवा मानव निर्मित कृतीमुळे होणारे हवेचे दूषितीकरण म्हणजे वायू प्रदूषण किंवा हवा प्रदूषण. मग त्यातली कारणं 2 आली. एक आहेत नॅचरल ऍक्टिव्हिटीज आणि दुसरे आहेत आर्टिफिशियल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे नैसर्गिक कृती आणि मानव निर्मित कृती. याच्यामुळे वायू प्रदूषण होतं. त्या कोणत्या कोणत्या आहेत? पहा, लक्ष द्या. रिझन्स ऑर कॉजेस ऑफ एअर पोल्युशन. हे सगळं बघण्यापूर्वी आणि ऐकण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष द्या रे बेटा. व्हॉट आर द रिझन्स ऑर कॉजेस ऑफ एअर पोल्युशन? हवा प्रदूषणाची कारणं काय आहेत? बघा. व्हॉट आर द नॅचरल ऍक्टिव्हिटीज? स्टॉर्म, अर्थक्वेक, फॉरेस्ट फायर अँड व्होल्कॅनो. These are the natural activities which causes the air pollution. वादळ आल्यास, भूकंप झाल्यास, वणवा पेटल्यास आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास हवेचं प्रदूषण घडून येतं बेटा. हे नॅचरली घडतंय का? मी पृथ्वीला धरून हलवतो का असं मग वादळ सुरू होईल पृथ्वीवर? नाही. मी पृथ्वीला असं गदगद गदगद जाऊन हलवतो का मग तिथे भूकंप येईल? नाही. किंवा मी जंगलामध्ये आग मी स्वतः तयार करू शकतो का? नाही. फांद्यांचं घर्षण झाल्यामुळे पुन्हा गरमीमुळे हाय गरमी म्हणजे आग लागते. ठीक आहे ना? त्यामुळे वणवा पेटतो. तर ते सुद्धा नैसर्गिक रीतीनंच घडतं. आणि ज्वालामुखी बेटा धाडकन, कसा असा धाडकन पृथ्वीच्या पोटातनं लावा बाहेर पडतो, वेगळे वेगळे घातक वायू बाहेर पडतात आणि हे सगळे वातावरणामध्ये मिसळतात. ज्वालामुखी कोण आणतं? चंद्रमुखी? नाही नाही नाही. ज्वालामुखी सुद्धा हा नैसर्गिकरित्या घडून येतो. त्याला कोणी मानव तयार करत नाही. तर म्हणून ह्या सगळ्याच्या सगळ्या नैसर्गिक कृती आहेत ज्याच्यामुळे काय होतंय? हवेचं प्रदूषण होतंय बेटा. मानव निर्मित गोष्टी कुठल्या आहेत? लक्ष द्या रे. कंबशन ऑफ फ्युएल, इंधनाचं ज्वलन. वी बर्न फ्युएल इन द फॅक्टरीज, वी बर्न फ्युएल इन द व्हेइकल्स अँड द स्मोक फॉर्म्ड इज रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर विच कॉजेस द एअर पोल्युशन. आपण वाहनांमध्ये, कारखान्यांमध्ये इंधनाचं ज्वलन घडवून आणतो आणि त्याच्या माध्यमातून अनेक वायू निर्माण होतात. हे सगळे वायू पुन्हा वातावरणामध्ये मिसळतात ज्याच्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येतं बेटा. इनकम्प्लीट कंबशन ऑफ वूड अँड कोल. याला पर्यायी मराठी मी इथं लिहिलो नाही कारण जागा अपुरी होती, तरी मी सांगतो, लक्ष द्या. इनकम्प्लीट कंबशन ऑफ वूड अँड कोल. लाकूड आणि कोळसा यांचं अपुरं ज्वलन. आजही गावांमधून, ग्रामीण भागांमधून LPG गॅसच्या ऐवजी लाकूड किंवा कोळसा याचा वापर इंधन म्हणून केला जातो. स्वयंपाक असेल, पाणी गरम करणे असेल किंवा कुठल्याही गोष्टी, तर जाळण्यासाठी याच गोष्टीचा वापर केला जातो. तिथं त्याचं अपुरं ज्वलन होतं, पूर्णपणे ज्वलन होत नाही. त्याच्यामधून मग वेगळे वेगळे वायू बाहेर पडतात जे की घातक आहेत. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड. वाहनामधून बाहेर पडणारा वायू कार्बन मोनॉक्साईड आहे, माहित असू द्या. तो वातावरणात शिरला की मग त्याचा कार्बन डायऑक्साईड बनतो. मग असे घातक वायू, सल्फर डायऑक्साईड सारखे घातक वायू, कार्बन डायऑक्साईड सारखे, कार्बन मोनॉक्साईड सारखे घातक वायू वातावरणामध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळे वायूचं किंवा हवेचं प्रदूषण होतं. आता मला सांगा, इंधन ज्वलन हे काय निसर्ग म्हणतो का चला 400 लिटर पेट्रोल जळून टाकू? नाही. निसर्ग कधी म्हणतो का चला आपल्याला चूल पेटवायच्या म्हणून लाकूड जळू? नाही बेटा. हे सगळं कसं आहे? मानव निर्मित आहे. त्यानंतर ह्यूज कन्स्ट्रक्शन्स. कधी झाडं म्हणली चला आपण 5 मजली बिल्डिंग बांधू, चला आपण 2 किलोमीटर लांबीचा ब्रिज बांधू. कधी म्हणाली झाडं असं? नाही बेटा. हे कोण केलेलं आहे? मानवाने केलेलं बेटा. ड्यू टू द ह्यूज कन्स्ट्रक्शन्स. अरे तिथं तर कसलं पोल्युशन होतं सांगू नका. साऊंड पोल्युशन पण होतं, एअर पोल्युशन पण होतं, म्हणजे ध्वनीचंही प्रदूषण आणि वायूचंही प्रदूषण. कारण त्याच्यामधून डस्ट पार्टिकल्स बाहेर पडतात, धुळीचे कण बाहेर पडतात आणि त्याचा परिणाम काय होतो? वायू प्रदूषणावरती, म्हणजेच त्याचा परिणामच म्हणून वायू प्रदूषण घडून येतं. मायनिंग, खाणकाम. माणसाने ना श्रीमंत होण्याच्या नादामध्ये, आपलं आयुष्य सुखी करण्याच्या नादामध्ये पृथ्वीच्या पोटामध्ये असं खोल खड्डा खणला
मग त्याच्यातनं कोळसा काढ, त्याच्यातनं हिरे काढ, त्याच्यातनं सोनं काढ, त्याच्यातनं वेगळे वेगळे मेटल काढ, तरी तो हे सगळं काढून काढून जो खड्डा तयार केला त्याला आपण खाण म्हणतो, ठीक आहे, माइन असं म्हणतो. सो ड्यू टू मायनिंग ऑल्सो देअर द पीपल डू द ब्लास्ट फॉर डिगिंग द माइन्स टू मेक द डेप्थ. जास्त खोली निर्माण करण्याच्या नादामध्ये तिथे ब्लास्ट केले जातात, म्हणजे स्फोट घडून आणले जातात. त्याच्यामुळे धुळीचे कण आणि वेगळे वेगळे वायू पुन्हा वातावरणामध्ये शिरतात बेटा, आणि त्याचाच परिणाम म्हणून काय होतं, वायूचं प्रदूषण घडून येतं बेटा. सो दीज आर सम नॅचरल ॲज वेल ॲज आर्टिफिशियल ऍक्टिव्हिटीज विच कॉजेस और विच आर रिस्पॉन्सिबल फॉर एयर पोल्यूशन. अब इससे कोई बाहर निकाला जा सकता है? यस, निकाला जा सकता है, लेकिन इसके इम्पॅक्ट्स क्या है, ह्याचे परिणाम काय आहेत बेटा? बघा, सगळ्यात पहिला परिणाम आहे हार्मफुल सबस्टन्सेस आर रिलीज्ड इन द ॲटमॉस्फिअर. तुम्ही नोट करून ठेवा, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्यूशन. ठीक आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, हिअर इन फ्रंट ऑफ यू द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्यूशन. या वायू प्रदूषणामुळे, हवा प्रदूषणामुळे होणारे परिणाम काय काय आहेत ही बाब समजून घेणं खूप गरजेचं आहे बेटा. पहिला परिणाम आहे हार्मफुल सबस्टन्सेस आर रिलीज्ड इन द ॲटमॉस्फिअर लाईक नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड ॲज वेल ॲज सूट. घातक पदार्थ वातावरणामध्ये मिसळतात. कुठले कुठले घातक पदार्थ आहेत त्यामध्ये? कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट एक लिहिलं इथं. तर सूट म्हणजे काय? अत्यंत बारीक असणारे कण, त्याला सूट पार्टिकल्स म्हणतात. हे सगळे वातावरणामध्ये मिसळतात आणि परिणामी काय होतं, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यावरती घातक परिणाम व्हायला सुरुवात होतात. वातावरणाचं संतुलन बिघडून जातं बेटा. सो दिस इज द फर्स्ट इफेक्ट ऑफ द एअर पोल्युशन. देन सेकंड इफेक्ट, डिसीजेस ऑफ रेस्पिरेशन. श्वसनाचे आजार व्हायला सुरुवात होतात. लक्ष द्या बेटा, या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला टाकणार आहे. काही क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये, तर ते क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचे आहेत. लक्षात येते ना, माय विजनचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला ते सोडवून टाकायचे आहे. त्यामुळे लक्ष असू द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. लक्ष द्या बेटा, डिसीजेस ऑफ रेस्पिरेशन, श्वसनाचे आजार होतात. डिसीजेस ऑफ रेस्पिरेशन, श्वसनाचे आजार कुठले कुठले? दमा बिमा माहिती आहे ना, ठीक आहे. तर असे डिसीज, दमा श्वसनाचा आजार आहे, ठीक आहे, श्वास घ्यायला अडथळा होणे, फुफ्फुसाचे आजार होतात, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे घातक आरोग्यावरती होणारे हे सगळे परिणाम आपण भोगतो. कशामुळे बेटा? तर एअर पोल्युशनमुळे श्वसनाचे आजार होतात. डिफिकल्टी इन द फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस कोण करतं बेटा? मी करतो का तुम्ही करता? नाही, प्लांट्स डू द फोटोसिंथेसिस. Photosynthesis is the process to prepare the food material, to prepare the glucose and many things in the plant. वनस्पतींमध्ये अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. आता प्रकाश संश्लेषणात अडथळा कसा येतो सर? हवेच्या प्रदूषणामुळे. त्याचा काय संबंध आहे? लक्ष द्यावे. वातावरणामध्ये इतकी धूळ वाढलेली आहे, इतकं धूर वाढलेलं आहे, इतके प्रदूषक वाढलेली आहेत. ही सगळी धूळ, हे सगळा धूर, ही प्रदूषक वनस्पतीच्या पानावर जमा होतात. तुम्ही बघा, रस्त्याच्या कडेला असलेली वनस्पती आणि आपल्या शेतामध्ये असलेली वनस्पती याच्यात फरक आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या ह्या वनस्पतीच्या पानावरती असा धुळीचा थर साचलेला असतो मित्रांनो. परिणाम काय होतो? सूर्यप्रकाश व्यवस्थितपणे त्या पानांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रकाश संश्लेषणासाठी सूर्याचा प्रकाश पानापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग ह्या प्रदूषणामुळे काय होतं? धुळीचा थर साचतो पानावरती वनस्पतीच्या, प्रकाश पोहोचू शकत नाही तिथवर आणि प्रकाश संश्लेषणाला अडथळा निर्माण होतो बेटा. सो ड्यू टू द लेयर ऑफ द स्मोक अँड द डस्ट पार्टिकल्स, द सनलाइट कॅनॉट रीच ॲट द सरफेस ऑफ द लीव्स ऑफ द प्लांट्स अँड दैट्स व्हाई इट बिकम्स वेरी डिफिकल्ट टू द फोटोसिंथेसिस. अगर वो फोटोसिंथेसिस नहीं करेंगे तो फूड प्रिपेयर नहीं होगा, मर जाएंगे बेटा हम सब लोग. ओके. द नेक्स्ट, डॅमेज ऑफ ओझोन. ओ माय गॉड, ओझोन तर सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचा फॉर्म्युला O3 आहे. जसं ऑक्सिजनचं रेणुसूत्र O2 आहे, तसं ओझोनचं O3 आहे. माहित राहते, मोठं झाल्यावर जास्त कळेल. डॅमेज ऑफ ओझोन लेअर, ओझोनच्या थराचा नाश होतो. कसं काय? हे आपल्याच आशीर्वादानं बेटा. मानवी कृतीमुळे काय झालंय तर कार्बन टेट्राक्लोराईड सारखे आणि त्याचबरोबर क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे घटक आणि विषारी वायू हे ॲटमॉस्फिअरमध्ये
मिसळले गेले आणि ह्याचा परिणाम काय होतो तर ह्या ओझोन वायूचा नाश घडवून आणणारे हे दोघं दीज आर क्रिमिनल गॅसेस. आरोपी आहेत हे. कोण आहे? कार्बन टेट्रा. टेट्रा म्हणजे 4, क्लोराईड म्हणजे क्लोरीन. कार्बन टेट्रा क्लोराईड याचं नाव क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC गॅस म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे घटक आहेत की ज्याच्यामुळे ओझोन थराचा नाश होतो. हवा प्रदूषण होणं इतकं घातक आहे बेटा. ओझोनचा जर नाश झाला तर तुम्हाला आणि मला दोघांना पण आपल्या सगळ्यांना मरावं लागेल बेटा जीव जाऊन. का बरं? ओझोन ॲब्झॉर्ब्स, फिल्टर्स द रेडिएशन्स ऑफ द सनलाइट. इट ॲब्झॉर्ब द अल्ट्राव्हायोलेट रेज फ्रॉम द सनलाइट. सूर्यप्रकाशातले अतिनील किरण आहेत त्यांना शोषून घेण्याचं, थोपून धरण्याचं. अबे रुको वहीं पे, मत जाओ अर्थ पे, पृथ्वी पे मत जाओ. ठीक आहे ना. असं रोखून धरण्याचं काम कोण करतं? ओझोनचा थर करतो. लक्षात घ्या. मग ओझोनचा थर त्या किरणांना, आपल्या घातक किरणांना आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही, परंतु आपण लागलो त्याची वाट लावायला. आहे का नाही? काय तयार करायला लागलो? रेफ्रिजरेटर वापरायलो, एअर कंडिशनर म्हणजे AC वापरायला लागलो, ज्याच्यामधून असे घातक वायू बाहेर पडतात आणि ह्या वायूंमुळे कोणाची वाट लागते? म्हणजेच थर कुठला संपतो? ओझोनचा थर संपतो. हे म्हणजे कसं आहे? आपणच धरलेली छत्री फाडून टाकल्यासारखं आहे. मग पाऊस पडून भिजशील ना, ऊन लागून मरशील ना. मग तसंच आहे. या ओझोन थराचा नाश होतो वातावरणामधले जर हवेचं प्रदूषण झालं तर. आणि शेवटचा मी परिणाम सांगायलोय, घातक परिणाम आहे एअर पोल्युशनचा घातक परिणाम, ऍसिड रेन, आम्लवर्षा किंवा आम्ली पर्जन्य. काय बेटा? when the gases like sulfur dioxide, nitrogen dioxide, carbon dioxide get mixed into the air, and if it starts to rain, then they get mixed with water and formation of different acids takes place. This acid or these acids comes on the ground along with the rainwater beta. So this is called as acid rain. काय होतंय? वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारखे घातक वायू ज्या वेळेला त्यांचं प्रमाण वाढलेलं असतं आणि जर का पावसाला सुरुवात झाली तर पावसाच्या पाण्यामध्ये हे घातक वायू मिसळतात आणि आम्ल निर्माण होतात. वेगळे आम्ल निर्माण होतात. मग हे आम्ल चांगलं आहे का आपल्यासाठी? अजिबात नाही. हे आम्ल पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर पडतं. मग ते पिकांवरती पडल, त्याचबरोबर बांधकामं असतील, चांगली बांधकामं असतील त्याच्यावरती पडल. आता ताजमहाल खूप खराब झाला. का खराब? एवढा आता जसा दिसतोय त्याच्या कितीतरी पटीनं छान दिसत होता म्हणे, आपल्याला काही नाही माहिती पण म्हणे, परंतु आता तो खराब झालाय. का खराब झालाय? त्याच्यावरती डाग पडायला लागले. का बरं? कारण इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरणामुळे फॅक्टऱ्या वाढल्या, वाहनं वाढली, त्याच्यामुळे हवा प्रदूषण झालं. हवा प्रदूषणामुळे पावसाचं पाणी या घातक वायूमध्ये मिसळलं गेलं आणि या वायूंच्या सोबत काय झालं बेटा? ऍसिड तयार झालं. मग ते ऍसिड कुठं आलं? या पडलं ताजमहालवरती आणि ताजमहाल बिल्डिंग खतऱ्यामध्ये आली. आलं का लक्षामध्ये? तर असे घातक परिणाम या ठिकाणी घडून येतात बेटा. सो टू ओव्हरकम दिस देर इज ओनली वन सोल्युशन. reduce the use of vehicles, reduce the formation of smoke, as well as plant the more and more trees and conserve them, preserve them. याच्यावर एकच परिणाम बेटा. रामबाल, मेनी प्रॉब्लेम्स वन सोल्युशन. अनेक समस्या एकच सोल्युशन, ते म्हणजे प्लांटेशन ऑफ द ट्रीज. झाडं लावा, झाडं वाढवा. तुम्ही झाडाला जगवा, ते तुम्हाला जगवतील. ह्या सगळ्या गोष्टी न्यूट्रल आणि नॉर्मल करण्याचा एकच मार्ग आहे, प्लांटेशन. झाडं लावली पाहिजे, ते वाढवली पाहिजे, टिकवली पाहिजे, सांभाळली पाहिजे. कुऱ्हाड घेऊन फिरायचं नाही झाडं तोडायला. समजलं की नाही समजलं बेटा? ठीक आहे. आता एक छोटेसे काही प्रश्न आहेत तुमच्या समोर, तर त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे लिहा आणि आपल्या माय व्हिजन या व्हॉट्सअप ग्रुपवरती अपलोड करा बेटा. ठीक आहे. तर आय होप you have understood all the details about importance of the atmosphere as well as pollution, air pollution specially. तुम्हाला पूर्णपणे वातावरणाचं महत्त्व आणि प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. हवा प्रदूषण समजलं असेल, त्याचे परिणाम, त्याची कारणं लक्षात आले असतील. ठीक आहे बेटा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. तो मिलते हैं अगले लेक्चर में. तब तक के लिए जय हिंद बेटा. ओके.